इतिहास फक्त एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे तुमच्या घरात स्टिंग येतं का? हो, तुमचा मुलगा, मुलगी, कॉलेजला जाणारा भाऊ, ऑफिसला जाणारे तुम्ही, थकल्यावर किंवा झोप येत नसेल, तर स्टिंग, रेड बुल, मॉन्स्टर किंवा अशा एनर्जी ड्रिंक्स तुम्ही पिता का? जर उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी विक्रांत. तुम्ही बघत आहात डो रिपोर्ट्स. कारण आज आपण कोणत्याही कंपनीवर आरोप करणार नाहीये, पण हे नक्की समजून घेणार आहोत, की एनर्जी ड्रिंक नेमकं शरीरात काय करतं आणि रोज पिणं किती धोकादायक ठरू शकतं. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. स्टिंग असो, रेडबुल असो, मॉन्स्टर असो, हे सगळे सॉफ्ट ड्रिंक नाही आहेत. यांना एनर्जी ड्रिंक म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने असतं ते म्हणजे कॅफिन, साखर, टॉरिन आणि काही बी विटॅमिन्स आणि इतर उत्तेजक घटक. हे पेय शरीराला कायमची ऊर्जा देत नाही, तर काही काळासाठी मेंदूला जागा ठेवण्याचं काम करतं. म्हणजे काय? तर ऊर्जा निर्माण होत नाही, फक्त थकवा काही वेळ लपवला जातो. आता कॉलेजमध्ये असेल, गेमिंग करताना असेल, नाईट शिफ्टमध्ये असेल, लाँग ड्राईव्हवर असेल किंवा एक्झामच्या आधी किंवा जिममध्ये अनेक जण एनर्जी ड्रिंक पिताना दिसतात. कारण त्यांना असं वाटतं की हे प्यायलं की झोप उडते, फ्रेश वाटतं, काम जास्त होतं. हे काही प्रमाणात खरंही आहे, पण हा परिणाम काही तासांचाच असतो आणि त्यानंतर शरीर पुन्हा थकल्यासारखं वाटू शकतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे, ते म्हणजे एनर्जी ड्रिंक शरीरावर नेमकं काय करतं? सर्वप्रथम यामध्ये असलेलं कॅफीन काही वेळासाठी मेंदूला सतर्क ठेवतं. त्यामुळे झोप कमी येते आणि काही काळ फ्रेश वाटतं. पण त्याचं कॅफीनचं प्रमाण जास्त झालं तर हृदयाचे ठोके वेगाने वाढू शकतात. रक्तदाब वाढू शकतो, हातपाय थरथरणे असेल किंवा अस्वस्थ वाटू शकतं. चिंता आणि घाबरल्यासारखी भावना निर्माण होऊ शकते. रात्री झोप न लागणे किंवा झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. आणखी एक मोठी गोष्ट ती म्हणजे एका छोट्या कॅनमध्येही साखरेचं प्रमाण जास्त असू शकतं. जर अशा पेयांचं वारंवार सेवन केलं तर वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो आणि दात खराब होण्याचा धोका वाढू शकतो आणि दीर्घकाळ जास्त साखर घेत राहिल्यास मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. आता जिममध्ये जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा. अनेक जण वर्कआउटच्या आधी एनर्जी ड्रिंक पितात. पण जर त्यासोबत कॉफी आणि प्री वर्कआउट सप्लिमेंट आणि इतर कॅफीनयुक्त पदार्थ घेतले तर शरीरात कॅफीनचं प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतं आणि मग धडधड वाढणं, गरगरणं, मळमळ किंवा अस्वस्थ वाटण्याचा त्रास होऊ शकतो. आणखी एक चुकीची सवय म्हणजे काही जण झोप कमी घेऊन रोज एनर्जी ड्रिंकवर दिवस काढतात. पण लक्षात ठेवा, एनर्जी ड्रिंक झोपेची जागा कधीच घेऊ शकत नाही. थकलेल्या शरीराला खरी गरज असते ती म्हणजे विश्रांतीची, पाण्याची आणि संतुलित आहाराची. एनर्जी ड्रिंक फक्त काही वेळासाठी थकवा लपवतो. तो थकवा दूर करत नाही. समस्या स्टिंगमध्ये नाहीये, समस्या आहे त्याचा अतिरेक. समजा एखादा माणूस दिवसातून 2 ते 3 कॅन पितोय आणि सोबत चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक अशा शरीरात कॅफीनचं प्रमाण खूप जास्त वाढू शकतं. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आणि हृदयाचे ठोके वाढणे, घाबरल्यासारखं वाटणं, झोप न लागणं, डोकेदुखी आणि रक्तदाब वाढणं अशा समस्या दिसू शकतात. विशेषतः लहान मुलं, किशोरवयीन मुलं, हृदयविकार असलेले किंवा उच्च रक्तदाब असलेले किंवा गर्भवती महिलांनी अशा पेयाचं सेवन करताना विशेष काळजी घ्यावी. आजकाल 10-12 वर्षाची मुलं फक्त जाहिरात पाहून किंवा मित्रांसोबत एनर्जी ड्रिंक पितात. पण ज्याचं शरीर अजून विकसित होत असतं, जास्त कॅफीनचा परिणाम प्रौढांपेक्षा त्यांच्यावर अधिक होऊ शकतो. म्हणूनच अनेक देशांमध्ये लहान मुलांनी एनर्जी ड्रिंक्स पिण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. आता एक गोष्ट स्पष्ट आहे, स्टिंग किंवा कोणतेही एनर्जी ड्रिंक म्हणजे विष नाहीये, पण ते पाणीही नाहीये. रोज, वारंवार किंवा गरज नसताना अशा पेयाचं सेवन करणं योग्य नाही. जर तुम्ही कधी-मधी पिताय, तर त्याबद्दल योग्य माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर तुमच्या घरातील लहान मुलं नियमितपणे एनर्जी ड्रिंक पीत असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण प्रत्येक ट्रेंड आरोग्यासाठी चांगलाच असेल असं नाहीये. तुमच्या मते अशा एनर्जी ड्रिंक्स विकण्यावर व पिण्यावर काही निर्बंध असायला हवेत का? होय की नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, डू रिपोर्ट्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.